सागरजी, तुम्हाला माहीत आहे का आता रूममध्ये किती भांडण झालं. तुम्ही आत्ता आले घरी. संध्याताईचं, श्वेताताईचं आणि आईचं किती भांडण झालं. तुमच्या बहिणीनं पा कोणतं कांड केलं आता संध्यानं. कांड केलं? कोणतं कांड केलं तिनं? हे तू काय बोलून राहिली? कांड केलं काय? कोणाचं मर्डर गिटर केलं का? सारखी सुधी बोलत जा ना. सारखी सुधी बोलाली. काय बोलून राहिली तू? हे कोणते शब्द आहे तू? आधी शिकली सवरली आहे ना तू? हे कोणते शब्द वापरून राहिली? कांड केलं? काय केलं तिनं? नाही नाही, वाईट नका वाटून घेऊ. मी म्हणणं तसं नाही होतं. आमच्या गावाकडली भाषा आहे ते. कांड केलं बा, कोणतं काही केलं का कांड केलं म्हणत असतो आम्ही. तसं होय. आजी लय भांडणं चालू होते. तुम्ही जाऊन पाका नाही काय झालं काय नाही. त्याचं वालं संध्याताई लय रडत होती. श्वेताताई त्याईले बोलत होती. आई पण बोलत होत्या. म्हणते नवऱ्याच्या घरी जायचं नाही असं तसं चालू होतं बाप्पा त्याचं. त्याचं दोघा तिघाचं बी दोघी तिघीचं बी. बाबाई घरी नाही आहे. मी जाऊ म्हटलं मंदात तर आई राहते ना, तर मग आई मलेच रागवते म्हणून मी गेली नाही. जाऊन पहा बरं काय झालं तर. गेलीच नाही का? तुझी सवय इकडली तिकडून तिकडली इकडं लावायची सवय गेलीच नाही? माझ्याविषयी भडकवतं, मध्ये माझ्या बहिणीविषयी भडकवतं. तुला लाज वाटते का नाही वाटत? डोक्यावर बसू नको मायावाल्या. कारण की पहिल्यासारखं राहिलो नाही मी सागर. हा, आणि खोटी गोष्ट निघाली ना राणी, तुला सांगतो मी लय मारीन मी. हा, यावेळेस विचार करणार नाही आता. प्रश्न माझ्या बहिणीच्या संसाराचा आहे. तुला सांगतो आता तिचे 8 दिवस झाले नाही तिच्यावाल्या लग्नाले, आणि तू तिच्याविषयी सांगणं चालू केलं मला. मी कसं काय वाईट सांगेन जी? सागरजी वाईट सांगणार आहे का? कायले सांगू मी वाईट? खरंच सांगून राहिली मी. त्याचे भांडणं झाले, मला बेकार वाटलं. संध्याताईला आईनं मारलं तर मला बेकार वाटलं. मारायला नाही पाहिजे असं. त्याचं म्हणणं ऐकून घ्यायला पाहिजे काय झालं काय नाही. तिथं काय असं दिसलं त्याईले तर एवढ्या नाराज झाल्या त्या. आत्ताच तर लग्न झालं त्याचं. किती खुश असायला पाहिजे त्या. पण आईनं गीनं मारलं त्या काहून जात नाही म्हणते. विचारायला पाहिजे का नाही? पण मी तर घरी आलो तर कल्ला गिल्ला काहीच नाही दिसून राहिलं. कल्ला तर काहीच नाही आहे. हा, घरात आई बसली आहे तिकडं, संध्याही बसली आहे, आणि श्वेता आहे तिकडंच आहे बसून रूममध्ये. रूममध्ये बसून आहे ना त्याच्यावाल्या तिघी जणी. इकडं थोडी आहे. नाही हॉलमध्ये आहे नाही किचनमध्ये आहे. एकाच ठिकाणी तिघी जणी बसले आहे ना. मग याच्यावरून समजायला पाहिजे ना तुम्हाला. कारण झालं बा म्हणून काही नाही काही झालं असन बा म्हणून. मी काही खोटी बोलून राहिली का? मला मार नाही खायचा ना तुमचा सागरजी. तुमच्या बहिणीसाठी चांगल्यासाठीच सांगत आहे. काय झालं पहा, समजाव करा त्याले. मी माझ्या बहिणीचं पाहून घेईन का आहे का नाही तर. तू नको काळजी करू, आणि तू शिकवू नको मला, समजावून सांगू नको. किती समजदार आहे ना तुझी. समजदारी पण दिसली मध्ये चांगली आहे ना. काय लेकरू गेलं असतं मायावाला, एवढी समजदार असती तू तर. आता जन्मभर मी मरेपर्यंत हाच बोल राहीन का काय तर काय माहीत का माय मागं. एक तर धडाचे बोलत बी नाही माझ्यासोबत, कोणी धडाचं बोलत नाही. आणि हे बी असेच म्हणून राहिले. याच्या बहिणीसाठी चांगल्यासाठी सांगितलं तर मला उलटे बोलून राहिले. मला काय करावं लागते, जाऊ द्या. मन दुखते म्हणून सांगितलं मी ना. हा, बहिणीसाठी मन दुखते म्हणून राहिली तू. हा, नाटक दाखवून राहिली. हा, इथं आणि त्या लेकरासाठी मन नाही दुखत होतं का तुझ्या आलं? गोळ्या घेतल्या नाही, तुला काही केलं नाही. एवढं मोठं लेकरू 6 महिन्याचं माय गेलं तेव्हा मन नाही दुखलं तुझ्या? आता काय त्याच गोष्टी करता सागरजी? डोकं फोडून सांगू का मी? झाली माझ्याकडून गलती, पस्तावा झाला म्हणून. जीव गेल्यावरच माफ करान का मायावाला आता? चपस तोंड फोडीन नाही तर तुझ्या आलं. हा, जीव घेऊ सांगू राहील त्या मायच्या घरी जाऊन जीव दे. इकडं नको देऊ मायावाल्या घरी. मला फसवशील का जीव देऊ? हा, करीन तू करशील नशील. मला सांगू राहिली जीव, धमक्या देऊन राहिली का? एवढे कायले बोलून राहिली जी सागरजी तुम्ही? त्याचं भांडण झालं एवढंच सांगितलं ना मी तुम्हाला. एवढे कायले तपून राहिले मायावर तुम्ही? अलग होय जाऊ दे, मला काय झालं पाहू दे. काही जणांसोबत चांगली बोलायचा प्रयत्न करतो, पण एकही जण मला समजून नाही घेत. माझ्या अंग गरम झालं. करू सारे इकडे थकून गेली मी. किती दिवस झाले आई तिकडे जाऊन बसल्या. माझ्या सासऱ्याचं नवऱ्याचं करायला मला नेट नाही लागत, पण साऱ्या दुनियेचं माझ्या मागं लावून ठेवलं आईनं लावून ठेवाले. म्हणे ज्योती एक टाईम देन म्हणे त्याले, म्हणे बबिता मावशीच्या नवऱ्याले ना त्याच्या सासूले दोन्ही टाईम मला द्यावं लागते. सकाळी संध्याकाळ मी नुसतं तेच करू. मायवाले जर हात पाय दुखून गेले, सर्व लेकराले पाहू इकडे दम चाटवून राहिला. आईले समजत नाही. एवढ्याले दिवस जाऊन बसले आई. बापा झोपूनच आहे अजून? रोशनी, ऐ रोशनी, उठ ना. झोपूनच आहे का? मला डबेले कामाला चालली वेळ होते, डबा बनवत नाही का तू? ऐ रोशनी. हो, नाही उठत मी आज. माझी तब्येत नाही आहे बरोबर, मी उठत नाही. मला काही कामं करायचे नाही. पाच बसा तुम्ही तुमचं. मला नाही करायचं. माझं अंग पाय दुखून राहिलं. माझी तब्येत बरोबर नाही. अंग गरम झालं माझं. अंग गरम आहे तुझ्या आलं? तब्येत नाही बरोबर? आहो, पण माझ्या डोक्याचं कसं होईल मग? बाबाचं जेवणाचं तू झोपूनच आहे 9 वाजले तरी. आणि ते काकाले ना त्या आजीले काय द्यायचं मग? आपल्या मावशीच्या सासूले नवऱ्याले. तू उठ ना रोशनी. घरी कोणी नाही आहे ना करायला. उठ ना. काऊन नाही शिकवून राहिली? जन्मपासून करून राहिली का तू?
का घेतला का मी सर्वेचं करायचं? आई म्हणे ज्योती करते ज्योती करते. ज्योतीनं माझ्या अंगावर टाकून दिलं त्या ज्योतिताईनं आणि मी सर्वच करा लागते. मला माय लेकरू आहे ते इकडं तिकडं पळते. त्याचं लेकरू जागेवरच बसून राहते. जागेवर बसून राहिले, बसतही नाही ते पोरग. पलंगावर टाकलं का राहते हात पाय हलवत. माय लेकरू ती इकडं पळते तिकडं पळते. पळाले त्या दिवशी माहिती का काय झालं, काय होत होतं माय लेकराचं? कोणी हाय नाही पाहिले. माय लेकरानं त्या दिवशी कैची घेतली होती, कैची घ्यायला. आणि काय झालं असतं, लागलं असतं, स्वतःच्या हाताले तिनं काही केलं असतं तर काय केलं असतं मी? एकही नाही आहे. जण माय लेकराले पाहिले राहिले. मी तिले पाहू तिले पाहू का कामं करू का माझ्या घरच्या लोकांचं करू का बाहेरच्या लोकांचं करू? मी नाही करत. मी करतही नाही. मला सांगूच नका आता. मी कोणाचंच नाही करत. माझी तब्येत खराब आहे, मी नाही करत. चहा बहीण बहीण आता आपतच आणली. आता कसं करावं चहा बहीण? बाबाले काय सांगा? बरोबर आहे नाही का अर्थानं. आजच्या 6वा दिवस होय. यायले बायले समजायला पाहिजे. आईले अक्कल नसल्यासारखी करू राहिली आई. बायले राहू द्या लागत होतं, स्वतः तरी येऊन द्यायला लागत होतं. नात आहे बा काही आहे, तिच्या अंगावर टाकून दिलं सर्व रोशनीच्या अंगावर. ते तरी काय करणार आहे, कशी करणार आहे? उठ न रोशनी, ए रोशनी उठ न. आज येते नाही, आज येऊन राहिली नाही, आज येऊन राहिली. उठ न. अय रोशनी कर ना माझ्या डब्बा गिब्बा कर. बाबाले जेवण करून द्यावं लागते. अय रोशनी उठ न. रोशनी मी नाही करत. मी करतच नाही आणि मी उठत बी नाही आज. तुम्हाला सांगतो मी. सूरजजी लय झाले नाटकं. मी करतो तो मायाला फायदा उचलता सर्वेच्या सर्वे. ज्योतिताईने एक दिवसाचं दिलं नाही, फक्त एक दिवस दिलं त्याईनं संध्याकाळी त्याईले जेवण आणि मग दिलं नाही. मी किती जणांचं करू जी करायला? मी नाही देत. मी करतच नाही. मी उठतच नाही. मी अहो रोशनी अशी नको करू. आई येऊन राहिली ना, आई येऊन राहिली आज आई. तू काहून अशी करून राहिली एका दिवसानं? आतापर्यंत तू न केलं आणि आता आज सर्वजण येऊन राहिल्या तर तू झोपून आहे. कसं जमणार? बाबा चांगले म्हणून का तुला सांग बरं. अशी नको करू. तू केलं ना, मला माहित आहे तू करतो म्हणून. तुला काही म्हणतो का मी? रोशनी उठ ना रोशनी उठ. मी उठत नाही. तुम्हाला सांगतो सूरजजी, माझी आई बी नाही आहे, सासू बी नाही आहे, कोणीच नाही आहे. बाया मी कोणा तेवढं सोडू इले काम करताना माय किती दमछात होते तुम्हाला माहिती आहे का? रोशन कॉलेजमध्ये जाते, त्याचे पेपर चालू आहे. सोनू कॉलेजमध्ये जाते, तिचे पेपर चालू आहे. तर कोणा तेवढं देऊ? मी कोणीच नाही. लहान लेकरू तिने सांभाळाले, लहान लेकरू सांभाळाले राहिले. मलाच सांभाळा लागते. माझ्या दुर्लक्ष होऊन राहिलं तिच्याकडे. याचं त्याचं करता मी नाही देत कोणाला. मी घरी नाही करत. मी जेवतही नाही. आता कसं करावं? बहिणीनं तर विचारच आणला माझ्या मागं. मला घरीच राहावं लागेल मग आता. नाही पण काकालीनं त्याला द्यावं लागेल ना. कसं द्यावं आता? हेच झोपून आहे तर काय करावं? मला तर विचारच आणला. रोशनी आजचे दिवस करणार. रोशनी एक काम करतो, मी घरी राहतो. मी नाही जात लगेच आज. मी घरी नाही राहत. बाईले पाहतो. आज मी सुट्टी घेतो. घरी फक्त स्वयंपाक पाणी करून दे. बाकी आई तिकडून आल्यावर मी आईला सांगतो करायला. तू फक्त स्वयंपाक पाणी करून दे. एका दिवसानं काय तू हे वाईट होऊन राहिली? ते काका त्याची वाली आई आणि बाबाई बी रोशनी अशी नको करू ना. काय तुझी माझ्यावर प्रेम आहे ना, मग माझ्यासाठी एवढं कर ना रोशनी. रोशनी ऐक ना, लगेच मी काही घरी राहतो. बाई आजच्या दिवस घरी राहतो मी. ठीक आहे? हो, असे गोड बोलूनच माझ्याकडून सर्व काही करून घेता. बायकोची कदर नाही आहे तुम्हाला. घरचं करतो ना मी. सासऱ्याचं करायला मला त्रास नाही आहे. तुमचं करायला मला त्रास नाही. माझ्या लेकराचं करायचं, याचं त्याचं काही नाही. माय मागून लावून दिलं आईनं. करतो तो आणि 1-2 दिवस आहे का? 6 दिवस झाले आजच्या. रोज सकाळी संध्याकाळी करून द्या द्यायला. आजच्या दिवस देऊन दे. मी राहतो म्हणलं ना घरी. मी दिवसभर बाईली पाहतो. आई येतपर्यंत मी पाहिली पाहतो. तू स्वयंपाक पाणी कर, कामं दामं कर. काय एवढ्यासाठी बोल, एवढ्यासाठी हे करतो. माझ्या बायकोला वाईट म्हणा ना मग सर्वजण असे म्हणा ना. आतापर्यंत तू केलं ना रोशनी. मग एका दिवसानं काय अडलं? निघून राहिल्या बाया. फोन केला होता मी आईले, निघून राहिल्या. अशी नको करू. काऊन अशी करतो? उठ ना उठ रोशनी उठ. खरंच ना तुम्ही सुट्टी घेऊन राहिले आज? खरंच सुट्टी घेऊन राहिली का तुम्ही आज? नाही तुम्ही स्वयंपाकाला लागली तुम्ही उठून पाया डब्बा घेऊन. नाही बाईची छपेत मी आज सुट्टी घेतो. मी नाही जात कामावर. मी दिली पाहिजे दिवसभर. तू काम करतो याले झालं. ठीक आहे, आंघोळ पाणी करतो मी. बाईले पायदा उठले तर लक्ष देता इथं बसायच्या तेवढं. कायच करू बाई या पोरीचं? मला ते विचारच आणलं. हिनं साऱ्या दुनियाचं विचार आले. पहिले एक कांड करून ठेवलं, दुसऱ्या वेळेस केलं, आता तिसऱ्या वेळेस इथं ही पोट्टी होई का काय बाई? एवढं कोणतं आमचंच चुकलं. इथं एवढा लाड गेला ना, आमचंच चुकलं. सगळ्यात लहान आहे बा, जिद्दी आहे. जाऊ द्या करू साऱ्या गोष्टी हे करत गेलो आणि हे पोट्टी आपली आगाऊची करते. जातच नाही म्हणते आता. आई जाऊ दे. तिला एवढं चांगलं घरदार पाहून दिलं, सर्व पाहून दिलं. तिला राहत नाही ना. करू दे तिच्या मातान. तिले करू दे. जे करायचं आहे ते करू दे आता. जाऊ दे. तिचं बेकार करायचं आहे ना. तिचं मला समजून नाही राहिलं ना. जाऊ दे. आपण काय करू शकतो?
काय करू शकतो समजावून सांगू शकतो तिले. मारलं तू नाही एवढं तिले आलं का लक्षात? आलं का लक्षात नाही आलं ना? तरी पण मायापेक्षा कितीतरी चांगलं घर आहे ते आणि कितीतरी चांगले लोक आहे. माझ्या घरचे लोक आहे चांगले, पण मी एवढी मोठी लोक नाही. पण इले चांगलं पाहून दिलं ना तुम्ही. मग कायले पाहिजे इले असं? लहानसं गाव आहे, लहानसं गाव आहे, खेडेगाव आहे, खेडेगाव आहे अशी करते. बस घरी बस नालायके, बस घरी कुत्रे, बस बस तू बस आमच्या छातीवर बस. लोकांना आमच्यावाल्या तोंडाला काय लावलं पाहिजे? हलकटे काय करावं तू वालव? काहून एवढी जिद्देल आहे व तू संदे? काहून एवढी जिद्देल आहे? माय बापाली तू काय आता काय करू? त्या माणसाला माहीत गीत पडलं ना, तो माणूस नाही राहत बाई जिवंत. कशाने काय होईल माय माणसाला? हिच्याच्या नाही पोटी एवढं चांगलं पाहू नाही बी इले काय करा. तरी इले चांगलं पाहिलं, इले बोलायला चान्स नाही भेटला पाहिजे म्हणून सर्वांनी हिच्यावाल्या मनाचा विचार करून चांगलं पाहिलं. इले कोणतीच गोष्टीची कमी नाही पडला पाहिजे ना, असं घर पाहिलं हिच्यासाठी. नाही जात नाही आई, जात नाही मी जात नाही तिथं. ते पोरगं जर आले तयार असेल माझ्या नवऱ्या शहरात तर मी जायतो त्याच्यासोबत, नाही तर मी नाही जात तिथं. मी नाही जात. किती मोठं कीड कुटुंब आहे तिथंचा आणि सारं बयाडासारखं वाटते मला. मी नाही जात. काय बोलून राहिली हे श्वेता? काय बोलून राहिली? मला चक्कर आल्यावादी वाटते. मरतो हो श्वेता, मी खरंच मरतो. अहो तो एका दिवसाच्या हिच्या लग्नासाठी हिच्यासाठी मायबाप सोडून वेगळा राहीन का होतो? शहरात राहीन का होतो? नाही का इले सोडून देणं होतो? मी नाही राहत. तुले काही सोनं लागून आहे? त्या मागं येणार आहे बिचारे तो याले. तू समजून काऊन नाही राहिली व संदे? आई तू चुपचाप राही ना, तू बीपी वाढन ना आई. चुपचाप राही ना, बीपी वाढन ना तुझी वाली. जाऊ दे ना, सोडून दे ना. ते नाही राहत म्हणते ना. एवढं समजावलं आपण, मारलं सर्व केलं, नाही ऐकत ना ते. राहू दे तिचं ते पाठ बसत. आता आपण तिच्याकडे लक्ष नाही द्यायचं. लय झाला तिचा लाड, आता लय झाला. काय झालं बाई? कायची किटकिट चालू आहे? काय झालं? बरं झालं तू आला. बरं झालं रे सागर तू आला तर. कुठे गेलता रे बाबू? सकाळपासून एक काम कर मा तू. मायावर एक उपकार कर, मला जैराची बॉटल आणून दे मा. तुले सांग तुम्ही सागर, मी जैर खाऊन मरून जातो. हे पोटी मला जगू नाही देत. माय 2 लेकरं मोठे चांगले निघाले सोन्यासारखे. हे पोटी लय नालायक निघाली मायवाली. झालं काय आई? काय झालं? मी बाहेर गेल्याबरोबर तुमचा तमाशा चालू झाला म्हणते मला राणी सांगे. काय झालं? काय म्हणणं आई तो आला आता? सर्व तिले करून दिलं नाहीच्या मनानं सर्व काही. त्या लपंडारासोबत जायचं होतं का इले? हो अय संदीप, त्या लपंडारासोबत जायचं होतं का तुले? दादा तिचं म्हणणं असं आहे का तिला खेड्यात दिलं? तिले नवऱ्याशी प्रॉब्लेम नाही आहे, तिले तिच्या घराशी प्रॉब्लेम नाही आहे. तिले का नाही असं वाटते का लय मोठा कुटुंबात दिलं. मला तिथं राहत नाही म्हणते. सॉरी म्हणते, लोक म्हणते तिथं हे करते म्हणते. म्हणजे सर्व एकत्र असल्यासारखं आहे म्हणते. मी एवढ्या याच्यात नाही राहू शकत म्हणते ते. आणि मला एवढ्या खेड्यात काहून दिलं म्हणते. दादा तुला चांगलं पाहून दिलं म्हणते. ते गाव जवळ आहे म्हणते. मला एवढ्या दूर काहून दिलं म्हणते ते. सांग आता, सांग काय करावं? काय संदीप, आतापर्यंत मी ना तुझ्या अंगावर हात उचलला नाही. हात उचलला लेकरासारखं पाहिलं तुले. मी मोठा भाऊ आहे तुझ्यापेक्षा 6 वर्षांना मोठा हो मी. पण तुले मी कधी हे नाही केलं, मारलं नाही. अजून एकच चापट मारली नाही. मारली का आजपर्यंत? सर्वांनी मारलं तुले, पण मी अंगावर हात नाही उचलला तुले सांगतो. सर्व काही चांगलंच पाहून दिलं तुले, मोठीपेक्षा चांगलं पाहून दिलं. आता इथं जर सरकी सुधी राहायची नाही ना संध्या, आम्ही एवढे जण जर खाऊन मरून जाईल खरंच. तुले सांगतो. आईनं तर फक्त म्हणलं मी मरून दाखवीन. तुले सांगतो माझ्याकडून काय नाही अशी बदनामी सहन होत नाही. पहिलेच मी मायाच्यानं परेशान आहे, बायकोच्यानं परेशान आहे. तू बिनफालतू हे नको करू. तुझ्या चांगल्यासाठीच दिलं मी ना तिथं. जायचं नाही आहे का तिथं? जायचं नाही आहे का? मला एकटा शब्द सांग, जायचं नाही का? दादा तुला कसं पाहून दिलं? कसं पाहून दिलं मला सांग बरं. किती लोक आहे तिथं? किती कुटुंब आहे त्याचं वाला? एवढ्या खेड्या गावात दिलं तू ना मला. अहो आपण शेतकऱ्याचेच लेकरं होय. तू म्हणतो गावात करून राहिली. मी शेतकऱ्याचाच पोरगं होई ना. तू शेतकऱ्याचीच पोरगी होय. आई शेतकऱ्याचीच पोरगी होय. तुला तर अभिमान असायला पाहिजे हो गावाचा. अभिमान राहिले. तुले चांगलं आम्हाला तरच तो आम्ही गावात राहण्यासाठी तुले गावात दिलं. एवढं चांगलंच ते गाव आहे. लोक एवढे चांगले आहे. तुले चांगली लोक नाही पाहिजे? इथं शहरात राहतो म्हटलं ना तर इथं घरच्या साईडच्या लोकांना आपले एकमेकाचे नावं माहित नाही राहत. एक गल्ली समोर गेलं ना तर कोणी कोणाला ओळखत नाही. आणि थोडंसं कशानं काही झालं ना तर इथं कोणी कोणाला धावत येत नाही. तिथं जर थोडंसं झालं तर सारे गावातले लोक धावत येते. अजून काय पाहिजे तुले? गावातले लोक नसते का? त्याच्यात माणुसकी असते, त्याच्यात प्रेम भावना असते गावातल्या लोकात. राहते तुला समजते का काही? तुले सांगू राहिलो ऐक माझ्या मतानं. ऐक बरं तू संध्या, नाही तर मग मी रागले भयंकर आहे. तुला सांगतो मी. तुला कायचा एवढा घमंड आहे व संध्या? मोठे घरच्या लोकांची पोरगी आहे म्हणून तुला घमंड आहे का? आम्ही तुला चांगल्या याच्यात वाढवलं, चांगलं ठेवलं, याचा घमंड आहे का तुले? तुले माहित नाही सगळ्यात लहान आहे म्हणून तुले काही तुझ्यावर काही रट्टे घट्टे पडले नाही. श्वेताला विचार, मला विचार, काय का आम्ही सहन केलं? तू लहान होती, तुला एवढं नाही समज होती. आम्ही सर्व सहन केलं. आम्ही बी माहिती आहे का बाबा बी ड्युटीवर असून ना पैसा घरात नाही आणि दारूत उडवे सर्व पैसे. तुला काय माहित आता? तुझ्या जसा जन्म झाला तसं आमचं सर्व काही चांगलं झालं. त्याच्यामुळे आम्ही तुझी वरवर करतो. आणि तू आमच्या डोक्यावर बसाले. तू एवढे तुझ्यावाले गुन्हे माफ केले आणि तू आमच्यासाठी त्याच्या घरात राहू शकत नाही. आमच्यासाठी तू एवढं बी करू शकत नाही. नाही
तिला आपला जीवच घ्यायचा आहे बाबू. हां, तिला आपला जीवच घ्यायचा आहे रे, आपला जीवच घ्यायचा आहे. माई तू थांब, बोलू दे मग तिच्यासोबत, बोलू दे. तुला ज्या पोरासोबत हे केलं होतं त्या पोराला भेटलो, सर्व झालं. हा, ते पोट्टला पंढर निघालं, लग्न झालेलं निघालं, त्या मतानं ऐकलं ना, कोणी तयार नव्हतं, मी होतो ना तयार, होतो ना. मग सर्व त्या मनानं केलं ना, ते पोट्टसारखं सुद्धा नाही निघालं. दुसऱ्या ठिकाणी आम्ही तुला चांगलं दिलं. प्रॉब्लेम कोणता आहे? फक्त गावात आहे म्हणून, दूर आहे म्हणून. हा, त्या नवऱ्यात काही प्रॉब्लेम असतात, त्या घरच्यात काही प्रॉब्लेम असतात, गोष्ट वेगळी. तू गावातल्या गोष्टीसाठी तू एवढी हे करू राहिली. पण दादा, मला गावात राहून नाही आहे ना मी. मोठी बहीण नाही दिली का गावात? ते बी राहून होती का? पण ते बी राहून राहिली ना, ते बी करून राहिली ना. मग तुले सवय पडन, तुले चांगलं वाटत, तूच म्हणशील स्वतःहून. मला गॅरंटी आहे का मला बरं झालं तू इथं दिलं बा दादा म्हणून तूच म्हणशील. हे काय असं लढणं भडणं बंद कर आणि चांगल्या मनानं जाय. ते लोक घ्यायला येऊन राहिली तुझी उद्या, चांगल्या मनानं जाय बाई संध्या. हा, अशी करू नको तू. ठीक आहे दादा, तू म्हणतो तर जातो मी. ठीक आहे. जाय बाई संध्या, असं नाही करा. चांगल्या मनानं जाय तू. हा, चांगली राहाय, सुखी राहाय. तुले स्वतःच म्हणशील तू काही दिवसानं का नाही मला बरं चांगल्या घरी पडली म्हणून. तुला आम्ही वाईट नाही देणार बेटा, चांगलाच देणार. हा, तू सुखी राह. उद्या सगळेजण येणार आहे तुले, ते तुझ्या नवरा तुझी सासू येणार आहे आले. चांगल्या जाय. हा, असं मन दुखी करून जाऊ नको. आई बाई पोट्टी भावाच्या ना ऐकली. हां, मी ना एवढं मारझोड केलं, एवढं समजावून सांगितलं तर माझ्या मतानं नाही ऐकली. बाई पोरगी ये जाऊ दे, त्याच्याही मतानं ऐकली नाही तर बरं झालं. आई त्याच्या समजवण्यात ना आपल्या समजवण्यात फरक नाही राहणार का? तो प्रोफेसर आहे ना, किती काही म्हटलं तरी. गेली बाई माई वहिनी. सर्व बायाच्या बाया गेल्या, घर असं खाली खाली वाटून राहिलं बाई. जाऊ दे बाई, कितीक दिवस राहणार आहे त्या बी. उद्या येईन ना मायसून, उद्या येणार आहे ना, उद्या न्यायालय जाणार आहे तिले. मी जाईन आणि केवळ जाऊ, दोघं जण चाललो जाऊ. तू येशील काय बा अशा? नाही जी, मी नाही येत. पोट्टीचे पेपर चालू आहे ना जी, सोनीचे 10वीचे पेपर चालू आहे ना, नाही येत मी, माझं जमत नाही. बरं बाप्पा, जाऊ दे, आम्ही दोघंच जाऊ. त्याच्याकडून तर चालणंच होत नाही तर त्याला काही नेणारच नाही बाप्पा, आम्ही दोघं जाऊ. लई इच्छा होती जी आई, नंदाई बाहेर नाही का झांपाचा पीस आणि टावेल द्यायची लई इच्छा होती. आता पण नाही का पैसेच नव्हते जी माझ्याजवळ. पैसे राहिले, पैसे नव्हते काही नव्हते. मी म्हटलं यायले बांगड्या भरतो म्हटलं सगळ्याले, आणि एक नाही काही जास्त तर झांपाचा पीसनं टावेल तरी देतो म्हटलं, आणि बांगड्या भरून भरतो म्हटलं सर्व्याले. तर पैसेच नाही होते जी माझ्याजवळ. लाडक्या बहिणीचे बंद झाले का काय, तर ते तर आलेच नाही बापा. 3 महिने झाले मला. राहू दे, मी ना घेतल्या ना होत्या इले साड्या गिड्या घेतल्या ना, त्याही नाही अहिर केले मले. तर मी ना साड्या कमी पडल्या होत्या का नाही. आता इकडं तिकडं वाटूट करणं दिले. आता अलटी पलटी करून दिले, साड्या कमी पडल्या होत्या. मग केवळ ना काजल ना काल जाऊन आणल्या होत्या साड्या, तर दिल्या ना मी सर्वेले साड्या दिल्या. पण एवढे दिवस राहिले ना, तर आता माय इकडं, माय जाऊच्या इकडं, माझी इच्छा होती स्वतः मनातून का द्या बा. आता तुम्ही तर देणारच आहे वहिनी, होई तर तुमच्या घरी आता लग्नाला साड्या, तर पण माझी इच्छा होती त्याला बांगड्या भरावं नाही काही जास्त. तर तर मग कशा म्हणायची पण ये जा म्हणे सर्व्याच्या जणी. सर्वच या म्हणे तुम्ही म्हणे आमच्या गावात म्हणे, अशा म्हणे. मग लय मस्त आहे तुमच्या वहिनी, तुमच्या गावातल्या बाया लय मस्त वाटल्या पण मला. हो, चांगल्या गिंगल्या आहे म्हणा. बरं मित्र आणि मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा. आणि समोर आपलं हाईपची बटन दाबा. आणि ते दुसरं आपलं चॅनल चालू आहे का नाही, तर त्याच्यावर मी परवाच्या दिवशी व्हिडिओ टाकला. तर ते सबस्क्राईब त्याच्यावर जास्त नाही म्हणून रोज नाही टाकत. आपले सबस्क्राईब जास्त वाढले, त्याच्यावर 1000 झाले का मग रोज टाकत जाईल. तर तुम्ही त्याला ना सबस्क्राईब लवकरात लवकर करा. आणि सोनू अँड सोनू हे चॅनल आहे माझंवालं, ते लिंक नसन ओपन होत तर सोनू अँड सोनू डायल करा, चॅनल येऊन जाईल. तर त्याला सबस्क्राईब नक्की करा मात्र.